महाराष्ट्रातील मीरा भाईंदरमध्ये व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले आहे। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय। या व्हिडिओमध्ये एका शिवसैनिकाने अश्लील भाषा, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात धाव घेतली। तब्बल 50हून अधिक भाजप नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान स्वतः आमदार नरेंद्र मेहता देखील तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। या प्रकरणामुळे मीरा भाईंदरमध्ये राजकीय तणाव वाढला असून पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मीरा भाईंदरचे रेप केसेसचे बादशाह सम्राट मिया नरेंद्र मेहता, अरे रेपिस्ट, बलात्कारी, तू काय म्हटलं की प्रताप सरनाईक साहेब जे आपल्या महाराष्ट्र देशाचे, आमच्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत, ते तुझे ड्रायव्हर होते। अरे तुझी लायकी आहे का? ड्रायव्हिंग हे शब्द काय तुला कळतो का? ड्रायव्हर कोण आहे तुला कळतो का? तुझ्यासाठी ड्रायव्हर मला वाटते की एक लहान गोष्ट आहे। तुझ्या पोराला विचार, लॅम्बोर्गिनी घेतली होती ना, ते सीलिंकला ऍक्सिडेंट केला होता, ड्रंक अँड ड्राईव्ह। बेवड्या, तुझी लायकी आहे का? आपल्या तू काय मारवाडी सांगतो? माझे जे मारवाडी मित्र आहे ना, माझे गुजराती मित्र आहे, ते नॉनव्हेज सुद्धा, अंड सुद्धा खात नाही। आणि तू बेवड्या, हे तुझी लायकी आहे, हे तुझे संस्कार आहे तुझे पोरेवर की त्यांना एक गाडीची ड्रायव्हिंग येत नाही। विषय असा आहे, प्रताप सरनाईक हे निवडणूक हारल्यानंतर फ्रस्ट्रेट झाले। त्या निवडणूकमध्ये मला कधी बोलत ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, कधी बोलले हवालदार बनवणार, कधी बोललं की हे मदारी करणार त्याला। आणि ज्यावेळी आम्ही एकदा त्याला सांगितलं की तुला ड्रायव्हर ठेवणार आम्ही, त्यावेळी त्यांना मिरची लागली, त्यांच्या मुलाला मिरची लागली। त्याचा पूर्वेश सरनाईक ज्याचा स्वतःवर बलात्काराचा आरोप आहे, एक ऑस्ट्रेलियन महिलाचा। पूर्वेश किंवा त्याचा भाऊ मला लक्षात नाही, म्हणून मी ते त्यांच्यावर आरोप आहेत। आणि त्यावेळी आम्ही कधी अशा प्रकारची फालतू गोष्ट खोली नाही। पूर्वेशचं पत्र आलं की संयम ठेवायला पाहिजे, हे बापाला सांगितलं असतं, ज्यावेळी ट्रॅफिक वॉर्डन सांगितलं, हवालदार सांगितलं, मदारी सांगितलं, तर ही घटना घडली नसती। ठीक आहे, तिथपण ठीक आहे, पण आज ते AIच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माझे पर्सनल फोटो टाकायला त्यांनी सुरुवात केली। अशा प्रकार अश्लील फोटो तरी महिलांनी पाठवलं। आता मला सांगायचं आहे पूर्वेशला आणि त्या सरनाईकला की हे तुम्हाला शोभते का? आणि त्यांचा मनात काय राग आहे मला माहीत नाही। कदाचित त्यांना त्यांचा घरावर संशय आहे का हेही मला माहीत नाही। त्यांचा संशय आहे का मला माहीत नाही। ते का वारंवार असं करतात आहे? आज मी तर आलो नाही, पण आमचे सगळे महिला कार्यकर्ते ॲग्रेसिव्ह होऊन ते पोलीस स्टेशनवर आले आहे ते तक्रार नोंदवण्यासाठी। आता सरनाईक आणि पूर्वेशला